एक घटना घेऊन देशाला बदनाम करण्याची काँग्रेसची प्रवृत्ती, एआय समिटवरील काँग्रेसच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर कधी कधी मानवी बुद्धिमत्ता कमी पडते तेव्हा एआय मदत करू शकते, फडणवीसांची राहुल गांधींना कोपरखळी। राहुल गांधी सुद्धा या मुद्द्यावरती ट्विट करतात। मला असं वाटतं की अनेक वेळा जिथे ह्यूमन इंटेलिजन्स निग्लिजिबल असतो त्या ठिकाणी ह्यूमन इंटेलिजन्सला सपोर्ट करण्याकरता देखील एआयचा वापर होऊ शकतो। त्यामुळे राहुल गांधींनी रिस्पॉन्सिबल एआयचा वापर केला तर ते असं बोलणार नाहीत। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून एसआयआर प्रक्रिया राबवण्यात येणार। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगाने पत्र दिलंय। अल्पसंख्याक विभागाकडून प्रमाणपत्र वाटपात अनेक अधिकारी सहभागी, तक्रारदार आणि युवा काँग्रेसचे नेते अक्षय जैन यांचा दावा। संपूर्ण प्रकरणाला भ्रष्टाचाराची किनार असल्याचा देखील जैन यांचा दावा। नागपुरात काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीचा निर्णय, काँग्रेसच्या पराभूत इच्छुक उमेदवारांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न भंगलं। भाजपने ईव्हीएम हॅक करून उमेदवारांना विजयी करण्यासाठी 25 ते 30 लाख घेतले। भाजपने माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करावा, मी कोर्टात पुरावे देईन, सुनील शेळके यांचं आव्हान। तर शेळकेने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 30 कोटी खर्च केले, पुरावे देणार भाजपच्या गणेश भेगडे यांचं प्रति आव्हान। अमरावती महानगरपालिकेत भाजपसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या नगरसेवकांशी हातमिळवणी करत गट बनवला। अमरावती महापालिकेमध्ये ठाकरेंचे 2, शिंदेंचे 3 आणि बसपाचे 3 असा एकत्र गट बनवण्यात आलाय। नाशिकमध्ये पहिल्याच महासभेमध्ये सुधाकर बडगुजर मुकेश शहाणेंमध्ये वाद। बडगुजर बोलायला उभे राहिल्यामुळे मुकेश शहाणे आक्रमक, परवानगी घेतली नसल्यामुळे बडगुजर यांना बोलण्यास मुकेश शहाणे यांनी विरोध केलाय। शिवजयंती मिरवणुकीमध्ये अज्ञातांकडून दगडफेक, कर्नाटकच्या बागलकोटमधील घटना। दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, परिसरात तणावपूर्ण शांतता। बागलकोट आणि परिसरामध्ये तात्पुरती संचारबंदी लागू। हैदराबादच्या अंबरपेठ मशिदीजवळ 2 गटातील वादामुळे काही काळ तणाव। शिवजयंतीची मिरवणूक मशिदीच्या परिसराजवळ जात असताना वाद घालणाऱ्या दोन्ही गटावर पोलिसांकडून कारवाई, शांतता ठेवण्याचं पोलिसांचं आव्हान। बीडच्या कुर्ल्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे शाळेच्या छतावर मंडप टाकला। केंद्रप्रमुख अभिषेक राऊत यांचं स्पष्टीकरण, यापुढचे सगळे पेपर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये होणार, अभिषेक राऊत यांची माहिती। बीड जिल्ह्यामधील कुर्ला इथे परीक्षा केंद्रावर कारवाई होणार। शिक्षण अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराचा अहवाल मागवला, शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांची माहिती। बीड जिल्ह्यामध्ये परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होत असेल तर कळवा, बीड जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून सूचना। कुर्ला येथील गैरसोयीनंतर यापुढे कुठेही गैरसोय आढळून आल्यास कारवाई होणार।